छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य काय होतं, प्रत्येक मुलानं वाचाल तर वाचाल. म्हणून आज की तुम्ही दररोज कमीत कमी 1-2 पेज तरी वाचा. सगळ्या विषयाचे, इंग्लिश असेल, सगळ्या विषयाचा अभ्यास समांतर करा, सायमल्टेनियस सगळ्या विषयाचा अभ्यास करा. आणि म्हणून या ठिकाणी आपण आजपासून, आज 19 फेब्रुवारी, शिवाजी महाराजांना 396 वर्ष होऊन गेले तरी आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लोकांवर, आपल्या मनावर राज्य करतात. आणि म्हणून वागायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं वागा. आपल्या आई वडिलांचा सन्मान करा, परक्या स्त्रींचा सन्मान करा आणि सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन जा. एखादी गोष्ट चुकीची आहे तर चुकीची म्हणायला शिका. तिथून काहीतरी मिळतंय म्हणून आपल्या स्वतःला बॅकग्राऊंड तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही लहान मुलं सगळ्यांना माहित आहे की किती स्वार्थी असतात. माझ्या शिवबानं कधी स्वतःसाठी जगला नाही, कधी जगला नाही. कारण प्रत्येक क्षण हे जनतेसाठी जगले. छत्रपती शिवाजी महाराज काम जर कोण करत असेल तर महाराष्ट्राचे पोलीस करतात, मुंबई पोलीस. राष्ट्रप्रेम आणि आपल्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा, प्रेम, माणुसकी, प्रांजळपणा आपण स्वतःमध्ये निर्माण करतो. कुणी आणून देत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं घडवलं, कारण त्यांचे विचार कसे होते. जगामध्ये सगळ्यात महान काय असेल तर तुमचे विचार आहेत. विचार बदला, जीवन बदलेल. म्हणून मित्रांनो, रोज आपण काय करायचं, चांगला विचार करायचा. प्रगती एका दिवसात होत नाही, ती रोज रोज करावी लागते. आणि तुम्ही तिथे सोडलात ना, प्रगती लगेच थांबते. आज सरांना माहित असेल लातूरमधलं वातावरण काय झालं. मुलांनो, 4 मार्क कमी घ्या, काही अडचण नाही. 2 मार्क कमी पडू द्या, 10 मार्क कमी पडू द्या, पण तुमच्या वर्तनातून मी छत्रपती शिवाजी आहे हे तुम्ही दाखवून द्या. तरच आपला महाराष्ट्र कमी दिवसामध्ये खूप प्रगती करेल. म्हणून मी काही जास्त बोलणार नाही, कारण शिवाजी महाराज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर माहीत आहे. आणि त्याचे चारित्र्याबद्दल तुम्हाला म्हणजे काही सांगायची गरज नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं, एवढीच मी तुम्हाला आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद.